जी खतं शेतामध्ये गाडल्यामुळे जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारायला मदत होते. म्हणजे काय, आत्ताची आपली कडक झालेली जी जमीन आहे ती मऊ करायला मदत होते. कधी तर शेतामध्ये नांगरट केल्यानंतर लक्षात घ्यायचं, नांगरटीच्या मागे चापी निघतात, तुम्हाला माहिती आहे बरोबर. या शेतामध्ये एवढ्या वलाडीत नांगरले तरी कुठं चाप दिसते का निघलेली, ही जमिनीची गुणवत्ता आहे. थोडीशी नांगरट केल्यानंतर 2-4 दिवसात जो ढेकूळ वाळतो, तो वाळलेला ढेकूळ असं सूर्यप्रकाशाच्या दिशेनं कवा तर धरून बघा. असा धरून बघितला तर त्याला तुम्हाला त्या ढेकळाला सगळी होलं दिसली पाहिजे. आरपार सूर्यप्रकाश काही ह्याच्यातनं तुम्हाला गेलेला दिसला पाहिजे. त्यावेळेला तुमची जमीन पोरस आहे असं समजायचं. अशा जमिनीत उत्पादन चांगलं निघणार. आजची परिस्थिती ऊसाची काय आहे तुम्हाला सांगतो. ऊसाची मुळं जर बघितली तर ऍक्टिव्ह मुळं 12-13 इंचापर्यंत असतात, पण ऊसाची मुळं 2-2.5 फुटापर्यंत खाली जातात. आडवी 2-2.5 फुटापर्यंत तुमची मुळं खाली जातात. खतं शोषून घेणारी मुळं 12-13 इंचापर्यंत तुमची असतात. आता मला ह्याच्यामध्ये सांगा, ही जर जमीन आपल्या अशा पद्धतीने जर भुसभुशीत असली तर ऊस जेवढा जमिनीच्या वर वाढतो त्याच्या दुप्पट वेगानं ऊस मातीमध्ये वाढत असतो, ही लक्षात घ्या. त्यामुळं माती जेवढी भुसभुशीत आणि चांगली राहील तेवढं तुमची शेती चांगली राहील. म्हणून लक्षात घ्या, हिरवळीचं खत आपल्याला शेतामध्ये करायचंच आहे. ऊस गेल्यानंतर, खोडवा गेल्यानंतर पाचटकुट्टी करून घ्यायची, रोटावेटर मारायचा आणि आहे ते शेतामध्ये टाक किंवा त्यांच्या पेरून टाका. गहू पेरायच्या, हरभरा पेरायच्या मशीननं पेरता येतं. एकरी 40 किलो बियाणं वापरायचं. 100 रुपये किलो याप्रमाणे तुम्हाला बियाणं मिळतं. 4,000 रुपयाचा खर्च करायला लागतो. 2,500-3 हजार रुपये पेरायचा खर्च. सगळा एकंदरीत खर्च काढला तर 8-9 हजाराचा एकराचा खर्च होतो. 45 ते 50 दिवसात गाडायला येतं. ज्या शेतकऱ्यांकडे शेणखत उपलब्ध नाही त्या शेतकऱ्यांनी हे करणं गरजेचं आहे. आणि दरवर्षी लागण खोडवा गेल्यानंतर हिरवळीचं पीक घेणं गरजेचं आहे. आता ही द्विदल वर्गीय धान्य असतात, की त्यांच्यामध्ये काय आपल्या शेतात शिवरी येते होती, ती शिवरी सारखंच पीक आहे. ह्याच्या मुळावर परत गाठी तयार होतात. नायट्रोजनचं स्थिरीकरण चांगल्या पद्धतीने आपल्या मातीमध्ये होतं. नत्राचं स्थिरीकरण जर मातीमध्ये चांगलं झालं तर आधीच आपल्या ऊस पीक हे असं आहे, त्याला 250 किलो नायट्रोजन लागतो आडसाली हंगामातल्या ऊसासाठी. ह्यातला जवळपास 40-50 किलो नायट्रोजन तुम्हाला हे पीकच उपलब्ध करून देणार आहे. माती स्थिरीकरण करणार आहे हवेतला नायट्रोजन. ह्याच्यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर आपल्याला शेतामध्ये कंपल्सरी करणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, जमीन सुधारण्यासाठी जेवढं शक्य तेवढं शेणखत घाला. शेणखताला कॅप नाही. 2 टेलर, 3 टेलर, 5 टेलर, 10 टेलर, 20 टेलर, तुमची जेवढी ऐपत आहे तेवढे शेतामध्ये शेणखत घाला, ते तुम्हाला फायदा करून देईल. आता आमच्या नर्सरीतनं निघणारं खत, शेणखत त्याच्यामध्ये मिक्स करून कारखान्याची येणारी मळी, हे बरंच कोकोपीट निघणारं खराब, असं करून आम्ही एक कंपोस्टर ढीग तयार करतो. दरवर्षी एक 2-3 एकराला 50-60 टेलर शेणखत पडतं आमचं. आता हे कसं, ह्याच्यासाठी वर्षभर काम करावं लागतं. ह्याच्यासाठी विकत काय घ्यायची गरज नाही, फक्त कष्ट करावं लागतं. तुम्हाला तुमच्याकडे जेवढं उपलब्ध होईल तेवढं शेणखत घाला. पण